जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद हरिनाम संकीर्तन की जय श्रीमद् भगवद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवते आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण मागच्या वेळेला भक्तियुगाचे म्हणजे 8 वैभवशाली जे गुण आपल्याला भगवंत जे सांगत होते तर ते बघत होतो. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये आपण राजविद्या, राजगुह्यम म्हणजे पवित्रम आणि उत्तमम असे हे जे भक्तीचे जे गुण आहेत त्याच्याबद्दल आपण बघितलेलं. आणि गेल्या क्लासमध्ये आपण प्रत्यक्ष वेगम अवगम प्रत्यक्ष अवगम ओके म्हणजे जो थेट अनुभव जो आहे सो म्हणजे भक्ती हा एक वैयक्तिक अनुभव देणारा एक म्हणजे एक व्यावहारिक आध्यात्मिक आणि असं म्हणजे जे शास्त्र आहे जे म्हणजे आपण प्रगत भक्तांच्या संगतीत केलेलं जे कीर्तन आहे ते आपल्याला त्वरित त्याचा आनंद देतो, आपला हृदय शुद्ध करतं आणि हे आपल्याला स्वतःहून म्हणजे जाणवतं. यासाठी जन्म, जात किंवा बौद्धिक पात्रतेची अट लागत नाही. आणि हे म्हणजे शरीर आणि म्हणजे हे आपल्याला सरावाने आपल्याला शरीर आणि आत्म्याचा फरक सुद्धा कळून येतो. आणि त्यानंतर आपण धर्म म्हणजे जो सर्वोच्च धर्म
ह्याबद्दल आपण बघितलेलं. त्यात श्रीकृष्णांनी श्रीकृष्णांची सेवा भक्ती हाच म्हणजे आपल्यासाठी एक सर्वोच्च आणि निस्वार्थी आणि अखंड धर्म आहे, हे आपण बघितलेलं, ज्यामुळे आपल्याला आत्म्याला पूर्णपणे समाधान मिळतं. जसं ते एक आपण उदाहरण घेतलेलं की अग्नीचा उष्णता हा अग्नीचा एक गुण आहे, त्याप्रमाणे भक्ती हे आपल्या आत्म्याचे नैसर्गिक कार्य आहे, हे आपण बघितलेलं. त्यानंतर सुखम पूर्तम करतो. म्हणजे आनंदाने करता येणारा हा जो मार्ग आहे, याच्यासाठी म्हणजे भक्तीतील श्रवणम कीर्तनम आणि प्रसाद ग्रहण करणे या म्हणजे अत्यंत सुखकारी क्रिया आहेत. आणि यात श्रीमंती किंवा त्या दर्जावरती अवलंबून नाही, ते आपलं भगवंतांबद्दलचं जे प्रेम आहे, जसं आपण आधी बघितलेलं की पत्रम पुष्पम फलम तोयम, जसं म्हणजे आपण पान फूल फळ आपण भगवंतांना देतो आणि ते स्वीकारतात. तर या अशा आपल्या ज्या क्रिया आहेत, ज्या आपण इंद्रियांवरती बळजबरी न करता श्रीकृष्णाच्या सेवेत आपण जे करतो, हम्म. त्याने आपण म्हणजे भक्तीच्या म्हणजे भक्तीच्या तिन्ही गुणांच्या सहज पलीकडे जाऊ शकतो, हे आपण बघितलेलं. आणि आठवं जो आहे अव्ययम, शाश्वत आणि अविनाशी, तर त्यात आपण भौतिक गोष्टींप्रमाणे भक्तीचाही म्हणजे भौतिक गोष्टींप्रमाणे भक्तीचा नाश होत नाही. ती आपल्या बरोबर आत्म्याबरोबर ती कायम राहते. म्हणजे हे भक्ती हे केवळ मुक्तीचं साधन नाही, ते मुक्तीनंतर सुद्धा ते भगवंतांसोबत शाश्वत चालणार एक भगवंतांचं प्रेम आहे, एक नातं आहे, हे आपण बघितलेलं. खूप हरे छान. कृष्ण. खूप छान. खूप छान. हरे कृष्णा प्रभू. एक पॉइंट आठवतोय, हा. तुम्ही विचारलो हे आपण करतोय हे सगळं कशासाठी करतोय, तो प्रश्न तुम्ही विचारलेला. बरोबर. तर जे भगवंत आहेत त्यांना जर आपण जाणलं नाही, अगोदर त्यांना जाणणं महत्वाचं आहे. आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या आपण केल्या. तर तुम्ही ते कारण विचारलं, हे आपण करतोय ते सगळं कशासाठी करतो. हा. तर जे भगवान आहेत त्यांना जाणणं आवश्यक आहे. बरोबर. तरच हे बरोबर. विचार हे एवढं. ठीक आहे. तर 18व्या अध्यायामध्ये म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये ना कृष्णाने प्रत्येक वेळी ना एक एक पायरी असं वरचं ज्ञान देत गेलाय तो. आणि प्रत्येक वेळी तो जेव्हा नवीन ज्ञान देतो ना, त्यावेळी तो असं बोलतो की मी आता तुला असं ज्ञान देणार आहे की जे सर्वोत्कृष्ट आहे म्हणून. आणि तरी त्याच्या पुरते वरती तो अजून बोलतो की मी हे जे देतोय ते अजून सर्वोत्कृष्ट आहे वगैरे असं. तर असं जे आहे ना, ते आता ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ना, ह्या अध्यायामध्ये की राजविद्या आणि राजगुह्य म्हणजे हे किंग ऑफ नॉलेज आहे. त्यानंतर तो परत जेव्हा 10व्या अध्यायात जातो त्यावेळी तो बोलतो की मी अजून तुला मस्त ह्याच्या वरचंही ज्ञान देणार आहे वगैरे असं. असं करत करत ना तो शेवटी 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकामध्ये म्हणतो की आता मी जे तुला ज्ञान देणार ते सुप्रीम नॉलेज आहे, त्याच्यावरती काही नाही आहे. आणि त्यानंतर तो 65 आणि 66व्या श्लोकामध्ये 2 इन्स्ट्रक्शन्स देतो. आणि ते 2 इन्स्ट्रक्शनना म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचं ते सार येते. तर 65व्या श्लोकात तो बोलतो मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. ओके, म्हणजे मन मना भव म्हणजे संपूर्ण मनामध्ये मीच असून दे, माझ्या मनामध्ये माझाच विचार करत. मद्याजी माझी पूजा कर. मन मना भव मद भक्तो माझा भक्तवन, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. आणि 66व्या श्लोकामध्ये तो सांगतो सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. आता इथे जेव्हा तो हा धर्म्यम हा शब्द वापरतो ना, त्यावेळी तो इकडे सांगतो की भक्ती ही हा सर्वोत्कृष्ट धर्म आहे म्हणून. आणि तिकडे तो सांगतोय की बाकी कोणत्याही धर्माचा विचार नको करू. तू हा असा विचार नको करू की तू ब्रह्मचारी आहे का, गृहस्थाश्रमी आहे का, वानप्रस्थासी आहे का, संन्यासी आहे का, तू ब्राह्मण आहे, वैश्य, शूद्र, कोण आहेस तू, त्याचा काही विचार नको करू. तू बाई आहेस, पुरुष आहेस, देवता आहेस, कोण आहे, काहीही विचार नाही करायचा. फक्त सगळे जे धर्म जे आहेत ह्यांचं त्याग कर आणि फक्त एकच गोष्ट कर, मला शरण ये. ही जी आहे ना, ही भगवद्गीतेची ह्या 2 जे वर्सेस आहेत, हे सुप्रीम कॉन्फिडेन्शियल इन्स्ट्रक्शन आहेत.
त्यामुळे म्हणजे जेव्हा जेवढं तुम्ही भगवद्गीता डीपली शिकाल ना, त्यावेळी तुम्हाला स्वतःला सुद्धा एक असं मनात असा प्रश्न येईल की भगवद्गीता संपूर्ण न शिकता लोक कशी हाफ कन्क्लुजन त्यांनी काढलं की भगवद्गीतामध्ये काय सांगितलंय, कर्म कर, फळाची चिंता करू नको म्हणून. हं? आणि तुम्ही बघाल सुद्धा बी आर चोप्रांच्या महाभारतामध्ये जेव्हा भगवद्गीता सांगितली गेली आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 2 का 3 एपिसोड्स भगवद्गीता सांगितली गेली आहे. त्याच्यामधले जवळजवळ अर्धा का 1 एपिसोड विश्वरूप दाखवलंय, त्यामुळे ते बाजूला ठेवूया. उरलेल्या 2 एपिसोड्समध्ये जवळजवळ पावणे 2 एपिसोड त्यांनी फक्त कर्मावरतीच बोललाय तो. पण त्यापेक्षाही जी सुप्रीम इन्स्ट्रक्शन आहे की कृष्ण स्वतः, त्याबद्दल खूप कमी सांगितलेलं आहे. तुम्ही संपूर्ण भगवद्गीता ही शिकून झाली ना की परत एकदा बी आर चोप्रांचं ते 3 एपिसोड बघा तुम्ही ज्याच्यात भगवद्गीता, आणि मग तुम्ही कम्पेअर करा, मग तुम्हाला जाणवेल. त्यामुळे इथे भगवान भगवद्गीतेमध्ये कर्माबद्दल खूप कमी सांगतायत, भक्तीबद्दल जास्ती सांगतायत भगवान. आणि दॅट इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. की जर का तुम्हाला कृष्ण कोण आहे हे कळलं नाही, तर तुम्हाला तुमचं आणि कृष्णाचं नातं कधी कळणार नाही. जर ते तुम्हाला कळलं नाही, तर तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, ज्याला आपण कर्म म्हणतो, जे काही कर्म असेल हे टेम्पररी कर्म असणार आहे. पण भगवानांप्रती केलेली जर कर्म म्हणजे भक्ती जर असेल, तर ती खरी अव्यय आहे. बाकी सगळ्या कर्मांचा एक टेम्पररी नेचर आहे. तर कर्म स्टार्ट होतं, कर्म एंड होतं, त्याच्यामुळे कर्मफळ स्टार्ट होतं आणि ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम कर्मफळ पण एंड होतं. कधी असं माणूस बोलत नाही, व्यक्ती असं कधी होत नाही की तो त्यांनी 4 चांगली कर्म केलेली त्यामुळे आयुष्यभर त्याला पैसा मिळत राहणार आहे किंवा जन्मजन्मांतरी फक्त पैसाच पैसा मिळत राहणार आहे, असं कधीच होत नाही. किंवा दुःख म्हणजे फक्त दुःख मिळतं, असं कधी होणार नाही आहे. त्यामुळे कर्म आणि कर्मफळं ही एंड होणार, स्टार्ट होणार आणि एंड होणार. व्हॉट विल नेवर एंड इज भक्ती. आणि ते इकडे कृष्ण आपल्याला शिकवतोय अव्यय ह्या शब्दाद्वारे. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे पुढे जाण्यापूर्वी? नाही? नाही. ठीक आहे. तर आता ह्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला काय शिकवतोय ते आता आपण जरा बघून घेऊया. अध्याय 9 श्लोक नंबर 3. अश्रद्धानः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. अनुवाद. हरे कृष्णा. हे परंतप अर्जुना, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. किती स्ट्रेट शब्दात सांगितलंय बघा त्यांनी. इथे म्हणजे काही मिसइंटरप्रिटेशनची काहीच आवश्यकता पण नाही आहे. सरळ सरळ इथे कृष्ण बोललाय की जर का या भौतिक संसारातनं बाहेर पडायचं असेल तर भक्ती मार्ग हा एकच मार्ग आहे. आणि भक्ती मार्ग तेव्हाच प्राप्त होऊ शकतो जिकडे जर का तुम्ही माझ्यावरती श्रद्धा जर तुमची असली तर. आता श्रद्धा हा मेन टॉपिक आहे ह्या वर्सचा, तर आपण त्याबद्दल आज बोलू. तर जो चैतन्य जे आहे ना आपल्या आत्म्याचं कॅरेक्टरिस्टिक असतं ना. आता आपण जेव्हा बोलतो की एक शरीर आहे, इधर ते शरीर जिवंत असेल किंवा मृत शरीर असेल, तर जिवंत शरीराची कॅरेक्टरिस्टिक काय असते, आपण कसं ओळखतो की ते शरीर जिवंत आहे की नाही आहे, तर त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज चालू असतात. जरी कोमामध्ये असला व्यक्ती तरीसुद्धा त्याचं श्वासोच्छ्वास तरी चालू असतो त्याचा, बरोबर. म्हणजे काय झालं, ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी, त्याला आपण बोलू शकतो की इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिव्हिंग बॉडी. आणि जेव्हा ॲक्टिव्हिटी बंद होते त्यावेळी आपण बोलतो ते मृत शरीर आहे. तसंच आत्म्याला आपण कसं ओळखतो, तर आत्म्याचं जे चैतन्य जे आहे ते आत्म्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. आत्म्याची जी ॲक्टिव्हिटी जी होते
आत्मा कॉन्स्टंटली ॲक्टिव्ह असतो. आपण तिसऱ्या अध्यायात शिकवलेलं ना की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एका क्षणाकरता सुद्धा आत्मा स्थिर राहू शकत नाही, तो कॉन्स्टंटली कर्म करत राहतो. तर जेव्हा आत्मा हे जे करत राहतो तर त्याच्यामुळे त्याचं चैतन्य जे असतं ते दिसून येतं आपल्याला. तर हे जे चैतन्य आहे हे कृष्णाच्या प्रती असलं पाहिजे. त्यामुळे इकडे आपण बोलतोय की कृष्णाप्रती जे चैतन्य असतं त्याचा फाउंडेशन जो आहे, पाया जो आहे तो श्रद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे कृष्णा भक्तीमध्ये, कृष्ण चैतन्यामध्ये प्रगती जर करायची असेल तर श्रद्धा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ओके. तुम्ही असं कधी बोलू शकत नाही की म्हणजे हे इम्प्रॅक्टिकल आहे की बाबा मला कृष्णा तुझ्यावरती विश्वास नाही आहे, तू आहेस नाही आहेस काही माझा कशावरती विश्वास नाही आहेस, तू भगवान आहेस ह्याच्यावरती पण विश्वास नाही, तू नाहीच आहेस माझ्याकरता, एक्झिस्टिंगच नाही आहेस तू. आणि तरीसुद्धा आपण मंदिरात जाणार, त्याला नमस्कार करणार आणि त्याच्याकडे मागणं मागणार, बाबा मला बंगला दे, गाडी दे, जॉब दे, पैसा दे वगैरे. मग हे कसं शक्य आहे? राईट. त्यामुळे जर का कृष्णाप्रती भक्ती करायची असेल तर कृष्णा भगवान आहे, सुप्रीम आहे, ही श्रद्धा आपल्याला असलीच पाहिजे. नुसती श्रद्धा नाही तर दृढ श्रद्धा असली पाहिजे. ते इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत ना, फेथ आणि कन्व्हिक्शन. तर हे नुसतं फेथ नाही आहे, ही कन्व्हिक्शन आहे, ही निष्ठा आहे. हां. आणि ती निष्ठा असली पाहिजे की कृष्णाची भक्ती केल्याने मला सर्व पूर्णता प्राप्त होते म्हणून. असं काहीही उरत नाही जे मला भक्ती केल्याने मिळत नाही पण दुसऱ्या गोष्टी केल्याने मिळतं. 8व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकात पण कृष्ण तेच बोललाय. त्यामुळे भक्तीची जी सुरुवात आहे ना, त्याचा जो जो पाया जो आहे तो श्रद्धा त्यांनीच होतो तो. आणि ती श्रद्धा आपण भक्तांच्या संगतीने डेव्हलप करू शकतो. आणि जी आपण जी प्रॅक्टिस पण करतो ते निष्कपट असली पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा मला काहीतरी कृष्णाकडनं हवं आहे म्हणून मी 2-3 दिवस श्रद्धा आहे असं नाटक करेन, कृष्णाकडनं काय जे मिळवायचं ते मिळवीन आणि नंतर विसरून जाईन त्याला. तसं पण नाही चालत. पण ज्यांच्याकडे ही श्रद्धा नाही आहे, अश्रद्धधाना पुरुषा अप्राप्य माम कृष्ण बोललाय, ते मला प्राप्त करू शकत नाही, अप्राप्य. पण म्हणून काय होतं? निवर्तनते. निवर्तनते म्हणजे परत येणं. हा शब्द 18व्या अध्यायाच्या 15, 16, 17, 18, 19 या श्लोकांमध्ये पण होता. ओके. निवर्तनते म्हणजे परत येणं. परत येणं कुठे? तर हे जे मृत्यूचे संसार आहे त्यामध्ये आपण परत येत राहतो. भक्ती योगावरील श्रद्धा नसल्यास आपण परमेश्वराला, कृष्णाला प्राप्त करू शकत नाही. हा एक अंडरलाईन केलेली स्टेटमेंट आहे हे. त्यामुळे आपण मग भौतिक अस्तित्वात आपण राहतो तिकडे. ठीक आहे. तर श्रद्धा सुद्धा आणि कसं आहे ना, हे म्हणजे हे सगळं ना सायक्लिक आहे. हे सगळं इंटरडिपेंडंट आहे. हे की बाबा मला जन्म अशा घरी मिळालेला आहे जिकडे कृष्णाची भक्ती खूप चांगली केली जाते. तर ऑटोमॅटिकली माझी श्रद्धा कृष्णावरती वाढणार, माझं प्रेम वाढणार कृष्णावरती, माझं कृष्णाबद्दलचं ज्ञान वाढणार. कारण बालपणापासून मला ते शिकवलं जात आहे. जर का माझा जन्म अशा घरी झाला जे म्हणजे भलेही पैसा भरपूर असेल त्यांच्या घरी, श्रीमंती भरपूर असेल, नोकर चाकर, गाड्या बंगले वगैरे भरपूर आहे सगळं, पण कम्प्लिटली ते कृष्णाच्या विरोधात आहेत, कम्प्लिटली देव आहे ह्या गोष्टीच्याही विरोधात आहेत, कम्प्लिटली नास्तिक आहेत ते. तर अशा वेळी माझी श्रद्धा कृष्णावरती वाढण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? खूप कमी आहे. मग ह्याचाच अर्थ काय झाला की मला कोणत्या घरी जन्म मिळतो, ज्या गोष्टीवरती मला अजिबात कंट्रोल नाही, ते कशावरनं डिसाईड केलं जातं? तर मी आधीच्या जन्मी किती भक्ती केली आहे त्याच्यावरनं डिसाईड केलं जातं. मला जर आधीच्या जन्मी कृष्णापासून लांब जायची जर का जास्ती आवड निर्माण झाली तर कृष्ण तशीच परिस्थिती माझ्याकरता पुढच्या जन्मी निर्माण करणार. तो मला बोलेल की जा, तू चांगलं पुण्यकर्म केलं ना, तू जा अशा ठिकाणी जिकडे श्रीमंती भरपूर आहे, पण तुला माझ्यापासून लांब पण राहायचं होतं ना, मग मी तुला अशा घरी जन्म देईन जिकडनं तू माझ्याकरता भक्ती करूच शकणार नाहीस म्हणून.
आणि मग अशा ठिकाणी जन्म मिळाल्यावरती मग काय होतं, ना कृष्णाची आवड, ना कृष्णाप्रती भक्ती, ना कृष्णाबद्दलचं ज्ञान, ना भक्तांची संगती, काही नाही. पण श्रीमंती आहे तर ऐशो आरामची जिंदगी घ्यायची आणि मग मृत्यू संसार वर्तमनी. मग हे कॉन्स्टंटली एका शरीरातनं दुसऱ्या शरीरात, मनुष्य शरीरातनं पशु प्राण्यांच्या शरीरात, पक्षीच्या शरीरात, जलचराच्या शरीरात, कृमी कीटकांच्या शरीरात, झाडाच्या शरीरात, हे चालूच राहतं. मग त्यामुळे आता तुम्ही ह्या अँगलनी विचार करा मग की मनुष्य शरीर जे आत्ता आपल्याला मिळालंय ते किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा किती चांगला वापर करून घेतला पाहिजे आपण. की तर आपण ह्याबद्दल बोललोय श्लोकाचा सार म्हणून. तर कृष्णाची भक्ती हे म्हणजे किती करू शकतो व्यक्ती, किती करते किंवा किती करत नाही ती व्यक्ती, हे त्याची कृष्णावरती श्रद्धा किती आहे ह्याच्यावरूनच डिसाईड केलं जातं. ठीक आहे, तर आता मी हे स्किप करतो. आता आपण जरा श्रद्धेबद्दल जरा आधी बोलून घेऊया. ती ही श्रद्धा म्हणजे कशी असते, त्याचं स्वरूप काय असतं, ती कशी जागृत होते आणि ती बळकट कशी केली जाते. तर ह्याचं चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक आहे, श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत है. म्हणजे काय, तर श्रीकृष्णाची पारमार्थिक प्रेमयुक्त सेवा केल्याने एखादी व्यक्ती आपोआप सर्व सहाय्यक कर्म करते. ही आत्मविश्वासू आणि दृढ जी श्रद्धा होते, ही सेवा भक्तीच्या आचरण करण्यामध्ये एक अनुकूल अशी श्रद्धा असते. त्यामुळे काय असतं की श्रद्धा पहिली गोष्ट म्हणजे ही आंधळी कधीच नसलीच पाहिजे. आणि मला कृष्ण कोण आहे माहिती नाही, मला कृष्णाबद्दल माहिती करून घ्यायची इच्छा पण नाही आहे, पण बाकीचे लोक करतात म्हणून मी पूजा करतोय. का करतोय, काय नाही, का नाही करायची वगैरे काही माहिती नाही आहे मला, पण ते बरोबर नाही आहे ते. त्यामुळे श्रद्धेचा जर पाया जर म्हटलं ना तर तिकडे ज्ञान येतं तिकडे. त्यामुळे कृष्णाबद्दल ज्ञान असणं आवश्यक आहे, तरच श्रद्धा एकदम स्ट्रॉंग होते. नाहीतर काय होतं, या ब्लाइंड फेथमुळे काय होतं, एखाद्या व्यक्तीने एखादा काही प्रश्न विचारला तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला ज्ञान नसलं तर मग गोंधळ होणार तिकडे. तुम्हाला कळणार नाही की अरे बाबा मी हे जे करतोय ते का करतोय म्हणून. मग तिकडे मग प्रॉब्लेम होणार. मग श्रद्धा, जी काही श्रद्धा आहे ती डळमळीत होणार मग, आणि मग नंतर काय होणार, आपण मार्गावरनं भटकून जाणार. बऱ्याच ठिकाणी ना तुम्ही ह्या कधी ॲनलाइज करा, जिकडे पण कन्व्हर्जन होतंय ना, त्या कन्व्हर्जन होण्यामध्ये सगळ्यात मोठा फाउंडेशन जो आहे त्याचा ही श्रद्धा नाही आहे, हाच होतं. किंवा जर का श्रद्धा आहे तर ती आंधळी श्रद्धा आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचं काहीही हे नाही आहे, कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. जर का ज्ञान असलं आणि ज्ञानाच्या फाउंडेशनवरती श्रद्धा असली तर व्यक्ती कधी कन्वर्ट होणारच नाही ती. तर तत्व हे जर श्रद्धेमधलं मिसिंग असलं तर ती श्रद्धा नाही आहे, ती फक्त सेंटिमेंटॅलिटी आहे ती, बस. ओके, तर भागवतमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराच्छ यतेंद्रियाणाम तथैव सर्वार्हणमच्युतेज्य. एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी दिल्याने काय होतं, त्याच्या फांद्या, फुलं, फळं वगैरे त्यांना समाधान मिळतं. पोटाला जर अन्न पुरवलं तर शरीराच्या सगळ्या अंगांना आणि इंद्रियांना समाधान मिळतं. त्याचप्रमाणे परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाची जर पूजा केली, अच्युताची म्हणजे श्रीकृष्णाची जर पूजा केली तर व्यक्ती जी आहे ती आपोआप सर्व देवी देवता वगैरे बाकी सगळे जे जीव आहेत त्यांना समाधान मिळवून देते. आता हे श्रद्धेशी कसं रिलेटेड आहे, तर कृष्ण हे सर्व अस्तित्वाचं मूळ आहे. त्यामुळे हे नॉलेज मिळणं आणि ही श्रद्धा डेव्हलप होणं की त्यात कृष्ण परमपुरुषोत्तम भगवान आहे, कृष्णाची सेवा केल्याने माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या ऑटोमॅटिकली पार पाडल्या जातात. देवतांप्रती जबाबदाऱ्या असो किंवा मानवांप्रती असो किंवा बाकी जीवांप्रती असो, काही असो, त्या ऑटोमॅटिकली पूर्ण होतात. आणि ह्याला वेळ लागेल. ह्या करंट स्टेजमध्ये तुम्हाला थोडं ते एक्सेप्ट करायला मे बी डिफिकल्ट असेल,
पण हे व्हायला पाहिजे की कृष्ण अल्टिमेट, कृष्ण इज द टॉप मोस्ट. हे आपल्याला पहिलं ज्ञान मिळालं ना की नंतर कळलं पाहिजे की कृष्णाच्या चरणी जर सेवा अर्पण केली तर बाकी सगळ्यांनाही प्रसन्नता मिळते. त्यामुळे बाकी सगळ्यांना जर प्रसन्न करायचं असेल तर कृष्णाची सेवा करा. ह्या अँगलनी पण आपण बघू शकतो. कारण आपण समजा इतके देवी देवता आहेत, आपण जर का 4-5 जणांना प्रसन्न केलं तर अजून 4-5 किंवा 15-20 50,000 जे काय आहेत ते त्यांना प्रसन्न करता नाही येणार. ते आपल्याला आपण नाही प्रसन्न करू शकणार. मग जर सगळ्यांना प्रसन्न करायचं असेल तर एक मार्ग, फक्त एकच मार्ग म्हणजे कृष्णाची सेवा. तर श्रद्धा जागृत कशी होते? ती कधीही असं आपण कृत्रिम पद्धतीने श्रद्धा नाही जागृत होत. तर का ती कृत्रिम पद्धतीने झाली तर ती त्याच पद्धतीने तीही कमी पण होऊन जाते. त्यामुळे साधू संग असणं आवश्यक आहे. आपला जो कृष्णाप्रती जी आपली श्रद्धा किंवा आपला भाव जो आहे तो निष्कपट असला पाहिजे. म्हणजे भक्तांची संगत सुद्धा असली तर ती निष्कपट असली पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की अरे हा भक्त इकडे इस्कॉनमध्ये जातो तर आणि ह्या भक्ताकडे माझं काही काम आहे, तर जर का मी इस्कॉनमध्ये पण जायला लागलो तर त्याला मी आवडीन आणि तो माझं काम करेल म्हणून. तर हे असं देवाणघेवाणचं नातं ठेवलं तर ते 4 दिवस, आठवडा, 5, 2-3 महिने चालेल. ते नंतर ते बंदच होणार ते, आणि त्याला श्रद्धा म्हणूच शकत नाही आपण. त्यामुळे भावना निष्कपट असली पाहिजे आणि सेवा भक्ती असली पाहिजे ती, की बाबा भक्ती बोलले ना अहैतुकी असली पाहिजे. ते अहैतुकी कृष्णाप्रती श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. आणि हे असं जेव्हा आपण करत राहतो ना, ज्ञान पण मिळतंय, भक्ती पण वाढते, भक्तांची संगती पण मिळते, निष्कपट भावना पण होत आहे, चॅन्टिंग आपलं चांगलं होत आहे वगैरे. हे जेव्हा होत राहतं ना त्यावेळी श्रद्धेचं जे बीज आहे ना ते आपल्या हृदयात असं त्याची रोपण केलं जातं. आणि मग नंतर मग ती श्रद्धा हळूहळू वाढत जाते आणि एका स्टेजवरती आल्यानंतर ती निष्ठा बनते ती. आणि मग पण गंमत काय असे की ह्या श्रद्धेला जे पाणी घालावं लागतं ना, श्रद्धेचं बीजामधनं जे झाड निर्माण होतं त्याला जे पाणी घालावं लागतं, खत वगैरे घालावं लागतं एकसारखं, तर ते पॉसिबल तेव्हाच होतं जर का भक्तांची संगती आपण नेहमी ठेवली तर. म्हणजे असं शक्यच नाही की आता दर शनिवारी हा क्लास होतो, आपण फक्त तास 1.25 तास आपण एकमेकांशी गप्पा मारतो, ह्याबद्दल कृष्णाबद्दल बोलतो, आणि बाकीचे 167 तास आठवड्यातले तुम्ही असं काही करत बसलात की ज्याच्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे तुमच्या मानसिकतेवर तो इतका असेल की ह्या 1 तासाच्या सत्संगाने, 1 तासाच्या लेक्चरचा इफेक्ट काहीच जाणवणार नाही. तसं जर असेल तर ॲक्च्युली तुम्ही भलेही इकडे सत्संग ठेवलाय पण नेट इफेक्ट जो आहे तो निगेटिव्ह राहणार. त्यामुळे असं काही करायचं पण नाही आपण की ज्याच्यामुळे ह्याचा इफेक्ट मिनिमाइज होईल. त्यामुळे आणि ते कॉन्स्टंट इफेक्ट राहण्याकरता मग श्रवणम करावं लागतं. लेक्चर ऐका प्रभुपादांचं कीर्तन ऐका. बाकी किती डिवोटीज आहेत त्यांनी छान कीर्तन केलेलं आहे. तुम्ही चांगलं चॅन्टिंग करा, लवकर उठा, तुम्ही लवकर चॅन्टिंग करा, कृष्णासमोर बसून, राधेश्याम समोर बसून चॅन्टिंग करा. चॅन्टिंग करताना राधेश्यामची मूर्ती, राधेश्यामचे चरण डोळ्यासमोर आणा आणि चॅन्टिंग करा. बघा तुम्ही 1-2 महिने 3 महिने करून बघा आणि तुमच्या श्रद्धेवरती, तुमच्या भक्तीवरती किती चांगला परिणाम होतोय हे तुम्ही नंतर मला 2-3 महिन्यानंतर सांगा. तुम्ही कोणत्या ना कोणत्या ॲक्टिव्हिटीद्वारे कृष्णाची सेवा करत राहा. अगदी तुम्हाला वाटलं तर दररोज आपण छान कृष्णाची पूजा करूया, त्याला अभिषेक घालूया. आता उन्हाळा होता आता, मग त्याला चंदन लावूया त्याच्या अंगाला, चांगली फुलं वाहूया त्याला, चांगले ड्रेसेस वाहूया त्याला, चांगलं छान भोग करूया आणि त्याला अर्पण करूया, त्याच्यानंतर प्रसाद सेवन करूया. कोणत्या ना कोणत्या पद्धतरी मार्गाने आपण कृष्णाबरोबर एंगेज राहायला पाहिजे. आणि हे जर आपण करत राहिलो तर ती श्रद्धा विकसित होते. तर त्या श्रद्धेचं जे बीज आहे त्याला आपण पाणी घालू शकतो. ओके.
नाही तर काय होईल, केलं फक्त कृष्णाकरता थोडंफार आणि नंतर मग क्रिकेटची मॅच चालू झाली, तिकडे मन गेलं, कोणतरी मूवी चालू केला, कोणतरी शेजारी ऑफिसमधल्या गोष्टी गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि नंतर आपला तो इफेक्ट आहे तो नलिफाय व्हायला चालू होणार तो. मग ते तसं नाही आपण केलं पाहिजे, ते तसं होऊन नाही दिलं पाहिजे. मग आता श्रद्धा जी आहे ना, ही 3 प्रकारच्या 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड झालेली आहे. तर 3 हे जे स्तर आहेत ना, ते कोणत्या बेसिसवरती केलेलं आहे, तर किती स्ट्रॉंग आहे श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं रूपांतर एकदम म्हणजे असं स्ट्रॉंग नॉलेजमध्ये सुद्धा होतं. तर ती नॉलेज किती स्ट्रॉंग आहे, ह्या 2 कॅटेगरीज 2 कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवरती ते कॅटेगराईज केलेलं आहे. तर तृतीय श्रेणी म्हणजे कनिष्ठ अधिकारी म्हणतात त्याला. ओके, त्यांची श्रद्धा अतिशय मृदू असते, लवचिक असते. म्हणजे थोडंसं इकडे तिकडे काही तुम्ही आर्ग्युमेंट टाकली तर ती श्रद्धा तुटून जाते त्यांची. ते नवशिके असतात. ठीक आहे, पण हळूहळू जी प्रक्रिया आहे श्रद्धा बळकट करण्याची, जी आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं, ती जी प्रक्रिया जर कॉन्स्टंटली फॉलो केली, त्याचं अनुसरण प्रॉपरली केलं, तर त्याची श्रद्धा वाढत जाते आणि तृतीयावरून द्वितीय, द्वितीयवरून प्रथम अधिकारीवरती ती येऊ शकते, प्रथम पातळीवरती श्रेणीवरती येऊ शकते ती. ही जी श्रद्धा जी असते ना, ही अशा व्यक्तीची ही कृष्णाची सेवा भक्ती चांगली आहे, फायदेशीर आहे, त्याची भगवद्गीता भागवतमधील शास्त्रीय ज्ञान वगैरे जे असतं त्यांनी श्रद्धा त्यांची थोडी थोडी वाढत जाते. पण ते नॉलेज इतकं सुद्धा नसतं की त्या श्रद्धेला सपोर्ट करायला जे नॉलेज लागतं फाउंडेशनचं, ते नॉलेज त्यांचं तेवढं नसतं. म्हणजे होतं काय की मला कोणीतरी सांगितलं की कृष्ण एकदम टॉपमोस्ट आहे म्हणून, तर ती मी मानलं, बरोबर आहे. पण मला कोणी विचारलं की बाबा प्रूफ काय तुझ्याकडे, कोणत्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, तर ते नॉलेज माझ्याकडे जर नसलं तर मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. म्हणजे काय झालं की त्या समोरच्या व्यक्तीने माझी स्वतःची श्रद्धा डळमळीत केली, कारण मला हे ज्ञान नाही आहे आणि त्या स्वतःच्या दुसऱ्या व्यक्तीला मी उत्तर पण नाही देऊ शकलो. म्हणजे त्याची श्रद्धा वाढवण्यामध्ये थोडा हातभार लावू शकलो असतो, पण ते पण नाही करता आलं. म्हणजे ती व्यक्ती सेवा भक्ती वगैरे करत असते, सेवेत चांगला गुंतलेला असतो. ओके, त्याला त्याची म्हणजे काही अशा व्यक्तींना भौतिक लाभ पण हवे असतात कृष्णाकडनं, किंवा कोणाला अशी मुक्ती हवी असते. पण तरीसुद्धा ती व्यक्ती सेवा करत असते, पण अपरिपक्व असते ती व्यक्ती. आणि त्यांच्यामध्ये म्हणजे थोडासा संशय पण असतो की बाबा आपण करतोय ते बरोबर करतोय का, आपण हे जे भगवद्गीतामधनं आता शिकतोय ते खरोखर बरोबर आहे का, का दुसरं काहीतरी आहे का, हे प्रभू आपल्याला असं काहीतरी शिकवत आहेत ज्यांच्यावरती आपण उत्तर देऊ शकत नाही म्हणून आपण त्यांचं ॲक्सेप्ट करतोय, असं काय आहे का. तर हे असे विचार त्यांच्या मनात येत राहतात. तर ती एकदम लो लेवलची श्रद्धा असते. ठीक आहे, आता दुसरी श्रद्धा जी आहे, दुसरी श्रेणी जी आहे ती मध्यम अधिकारी आहे. मध्यम अधिकारी म्हणजे काय, त्यांना श्रद्धा त्यांची दृढ असते, नुसती आधीची कधी मृदू होती तर तशी नाही, ते दृढ असते श्रद्धा. पण त्यांना शास्त्रीय ज्ञान कमी असतं. त्यांना ही खात्री झालेली असते कृष्ण सर्वोच्च आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीने काही विचित्र असे आर्ग्युमेंट्स टाकले तरीसुद्धा ती व्यक्ती भलेही त्याचं उत्तर नाही देऊ शकणार त्या व्यक्तीला, की बाबा नाही तुम्ही सांगताय हे चुकीचं आहे कारण असं असं असं, ते सांगू नाही शकणार. पण तरीसुद्धा ह्या कनिष्ठ अधिकारी जो तृतीय श्रेणीचा आहे त्याची श्रद्धा डळमळीत होऊ शकते, पण ह्या मध्यम अधिकारीची श्रद्धा डळमळीत नाही होत. भलेही त्या माणसाकडे ज्ञान नसेल आणि समोरच्या व्यक्तीला उत्तर नसेल देऊ शकत, ती म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. ओके, आणि असं नाही की शास्त्रीय ज्ञान नसतं, शास्त्रीय ज्ञान असतं पण अतिशय डीप असं नसतं ते ज्ञान. म्हणजे एखाद्या व्यक्तीने क्रॉस क्वेश्चन्स वगैरे केले वगैरे तर मग ते डीपमध्ये डिटेलमध्ये उत्तर नाही देऊ शकत ते.
ओके. आणि त्याला मे बी कन्क्लुजन समजलं असेल, पण ते कन्क्लुजनसाठी जे फाउंडेशन आहे, जे डिटेल्ड नॉलेज आहे, ते मे बी त्याच्याकडे नसेल ते. पण ती व्यक्ती साधी व्यक्ती असते, निष्कपट असते, त्याची संगत तो चांगली नेहमी ठेवत असतो, भक्तीमध्ये बऱ्यापैकी स्थिर झालेला असतो तो. आणि अशा इकडच्या 2-4 गोष्टी इकडे तिकडे काही झाल्या तर त्याची भक्ती कमी नाही होणार, तो खाली पडणार नाही. तो त्याच्या सरावामध्ये, भक्तीच्या सरावामध्ये तो सुरक्षित असतो. त्यामुळे तो पूर्णतेकडे, प्रगतीकडे तो चांगल्या रीतीने जात असतो. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाईम की एखादी व्यक्तीला मध्यम अधिकारी आहे तर ती प्रथम अधिकारीमध्ये जाण्यामध्ये त्याला थोडा वेळ लागेल, पण तो नक्की जाणार. आणि मग नंतर प्रथम श्रेणीचा जो भक्त असतो ना, त्याला उत्तम अधिकारी म्हणतात. म्हणजे ज्याच्याकडे संपूर्ण ज्ञान असतं, त्याच्याकडे तर्क पण चांगले असतात, युक्त्या असतात त्याच्याकडे, की समोरच्या व्यक्तीला आपण कसं कन्व्हिन्स करू शकतो. आणि जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये तो तज्ज्ञ असतो. कृष्णावरती तर दृढ श्रद्धा असतेच त्याला, नो डाऊट अबाउट इट. आणि म्हणून त्याला सर्वोच्च भक्त म्हटलं जातं. तर आणि असा जो भक्त असतो ना, तो जगाचा उद्धार जास्ती करतो. म्हणून त्यांना परमहंस किंवा परिव्रजकाचार्य वगैरे असे ॲडजेक्टिव्स दिलेले जातात त्यांना. ठीक आहे. शास्त्रांमध्ये पारंगत असतो आणि काय म्हणतात त्याला, एक मॅच्युअर्ड असते त्याची श्रद्धा, परिपक्व झालेली असते, त्याची भक्ती पण शुद्ध असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाकडनं त्याला काही भौतिक हेतू नसतात त्याचे. त्याला साक्षात्कार पण चांगला झालेला असतो. पण आधीच्या श्लोकामध्ये बघितलं ना, प्रत्यक्षावगमम धर्म्यम, प्रत्यक्ष त्याला एक्सपिरियन्स झालेला असतो चांगला भक्तीचा. आपण जेवढं कृष्णाची चांगली मनापासनं भक्ती करू तेवढं कृष्ण आपल्याला एक्सपिरियन्स देतो. कृष्णाने 4थ्या अध्यायाच्या बहुतेक 11व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. म्हणजे जो ज्या प्रकारे मला शरण येतो, त्या प्रकारे मी त्याला रिवॉर्ड देतो. ओके. एखाद्या व्यक्तीला कृष्णाकडनं फक्त भौतिक गोष्टी हव्या असतात, म्हणून तो कृष्णाला त्याप्रमाणे शरण जातो, तो कृष्ण त्याप्रमाणे त्याला रिवॉर्ड देतो. एखाद्या व्यक्तीला काही नको असतं, फक्त कृष्ण हवाय, फक्त भक्ती हवी आहे त्याला, फक्त प्रेम हवंय, कृष्णावरती फक्त प्रेम करायचं आहे त्याला, अहैतुकी प्रेम करायचं आहे, तर अशा व्यक्तीला कृष्ण अजून जास्तीत जास्त चांगली भक्ती देतो. आणि मग जेवढी तो जास्ती भक्ती देतो तर त्याच्या भोवतीचं असं आहे ते प्रोटेक्शन पण निर्माण करतो, की बाबा अशा काही इकडच्या तिकडच्या अशा 1-2-4 गोष्टी झाल्या की बाबा अतिशय चांगले आर्ग्युमेंट केले आणि अशा एरियामध्ये आर्ग्युमेंट केले ज्याच्यामध्ये तुझा ज्ञान नाही आहे, पण तरीसुद्धा तुझी श्रद्धा मी डळमळीत होऊन देणार नाही असं वलय तुझ्या भोवती निर्माण करणार. किंवा तुझ्याकडनं एखादी चूक जरी झाली, एखादा पाप झालं, एखादं चुकीचं कर्म झालं, तरीसुद्धा मी तुला खाली पडून देणार नाही, मी प्रोटेक्ट करतोय तुला. म्हणजे ते सेफ्टी नेट म्हणतो ना आपण, ते सेफ्टी नेट म्हणजे कृष्णाचे स्वतःचे हात असतात. कृष्ण आपलं रक्षण करत असतो, की बाबा आपण इतकी जन्म भौतिक जगात राहतोय आपण, तर भौतिक जगताच्या ह्या संगतीमुळे आपली चेतना पण खालच्या दर्जाची झालेली आहे. तर ग्रॅज्युअली आपण वरच्या दर्जाच्या चेतनेला पोचायचा प्रयत्न करतोय. तर हे करताना असं होऊ शकतं की 2-4 चुका भक्तीमध्ये चालत असताना होऊ शकतात. तर ते झालं म्हणून कृष्ण आपला त्याग नाही करत. कृष्ण हात आपला जो आहे ना, तो एकदम बळकटपणे धरून ठेवलेला आहे त्याने, तो कधीही सोडणार नाही. तर हा दृढ विश्वास आपल्याला असला पाहिजे. म्हणजे काय होईल की तुम्हाला माहिती आहे, हा कॅलिफोर्नियामध्ये बहुतेक सॅन फ्रान्सिस्कोला बहुतेक तो गोल्डन गेट ब्रिज एक बांधला आहे. तुम्ही बघितला असेल फोटो, खूप फेमस आहे तो. तर हा ब्रिज जेव्हा बांधत होते ना, त्यावेळी असं काहीतरी झालेलं की जे वर्कर्स होते, जे वरती चढलेले कन्स्ट्रक्शन करायला, त्याच्यानं 1-2 असे वर्कर्स खाली पडलेले आणि त्यांचं निधन झालेलं. तर मग तिकडचा जो प्रोजेक्टचा इंजिनियर होता त्यांनी काय केलं, आणि त्यामुळे वर्कर्सना वरती जायची भीती वाटत होती. मग
त्यांनी काय केलं त्या माणसानी, त्या इंजिनियर का मॅनेजर जो कोणी होता, त्यांनी ना एक खाली ना अशी एक सेफ्टी नेट बांधून ठेवली त्यांनी संपूर्ण तिकडे एरियामध्ये. म्हणजे चुकून कधी कोणी पडला तरी तो पकडला जाईल, त्याला काही होणार नाही. ते सेफ्टी नेट बांधल्यानंतर ना बऱ्याच लोकांचा, वर्कर्सचा विश्वास वाढला आणि त्यांना मग वरती जाऊन काम करायची त्यांना इच्छा झाली, म्हणजे त्यांना भीती नाही वाटली त्याबद्दल. तर ही सेफ्टी नेट जे आहे ना, त्याच्यामुळे एकाला विश्वास येतो की बाबा मी जरी पडलो तरी मला काही होणार नाही म्हणून. इकडे भक्तीमध्ये सुद्धा तेच होतं. आपण एखादा पंखा जो असतो ना, तो पंखा चालू असतो, बटन चालू केल्यानंतर पंखा चालतो, फुल स्पीडमध्ये चालूच असतो. जेव्हा आपण बटन बंद करतो त्यावेळी पंखा जो आहे तो ताबडतोब बंद होत नाही. तो एक 2, 5, 10 सेकंद, 20 सेकंद लागतात त्याला, त्यानंतर तो थांबतो. पण ॲक्च्युली बघितलं तर इलेक्ट्रिसिटी बंद झालेली आहे तरीसुद्धा पंखा चालू आहे. तर आपलं भक्तीचं जे जीवन आहे ते पण तसंच आहे. आपण इतकी वर्ष भौतिक जगतात राहिलो आहे, भौतिक लोकांबरोबर राहिलो आहे, इतकी पापकर्म केलेली आहेत, तर त्याचा डेफिनेटली आपल्या मेंटॅलिटीवर, आपल्या चैतन्यावर इफेक्ट होतो. आणि तो इफेक्ट जस्ट बिकॉज मी कृष्णाच्या भक्तीमध्ये एंटर केलंय, एक पहिलं पाऊल पुढे टाकलंय, भगवद्गीता शिकायचा पहिला प्रयत्न केलेला आहे, ह्याचा अर्थ हा नाही की मी एकदम परफेक्ट झालो, माझी मेंटॅलिटी परफेक्ट झाली. नाही, मेंटॅलिटी अजून खराब होणार नाही एवढी गॅरंटी आहे. पण जी ऑलरेडी खराब झालेली मेंटॅलिटी आहे त्याच्यामुळे मी नवीन पापकर्म करणार नाही ह्याची गॅरंटी नाही आहे. ही गॅरंटी तेव्हाच होते जेव्हा तुम्ही अगदी सिन्सिअरली प्रयत्न करताय भक्ती करायला, कृष्णावरती प्रेम करायला, आणि ग्रॅज्युअली तुमची मेंटॅलिटी मधला जो इम्प्युरिटी आहे, ओके, ते निघून जाते आणि चांगली मेंटॅलिटी डेव्हलप होते. जसं जसं आपण कृष्णाच्या प्रती एक एक पाऊल पुढे पुढे टाकत जाऊ तसं तशी आपली शुद्धता वाढत जाणार आहे, तसं तसं आपल्याला कृष्ण अजून घट्ट 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 धरत राहणार आहे. त्यामुळे आपल्याकडनं चुका होऊ शकतात भक्ती मार्गावर चालताना सुद्धा, पण त्या चुका झाल्यावरती कृष्ण आपला हात सोडत नाही. सेफ्टी नेट म्हणजे कृष्णाचं रक्षण जे आहे ते, ठीक आहे. तर हे जे आहे ना, ते उत्तम अधिकारीचं एकदम खोल साक्षात्कार झालेला असतो की बाबा मी कसाही असलो तरी कृष्ण आहे मला प्रोटेक्ट करायला, त्याची दृढ अशी खात्री झालेली असते. त्यामुळे आता जेव्हा अमेरिकेला गेले 1965 साली, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 40 रुपये आणि एक भागवतम आणि भगवद्गीतेचा सेट होता त्यांच्याकडे. पण त्या व्यक्तींनी फक्त कृष्णाची कृपा, कृष्णावरती असलेली श्रद्धा आणि त्यांच्या गुरुच्या कृपेमुळे संपूर्ण इस्कॉन प्रस्थापित केलं. आणि आज ते इस्कॉन काय झाले ते तुम्ही बघू शकता. तुम्ही ते हे कसं शक्य होतं? जर का त्या व्यक्तीला, प्रभुपादांना जर कृष्णावरती श्रद्धाच नसती, दृढ अशी श्रद्धा नसती, तर ते गेलेच नसते, त्यांनी पाऊल पुढेच टाकलं नसतं. कारण का त्यांना दृढ श्रद्धा होती आणि त्यांना संपूर्ण साक्षात्कार मिळालेला कृष्णाच्या श्रद्धेचा. त्यामुळे त्यांनी बिनधास्त पाऊल पुढे टाकलंय. त्यांनी एक पोयम पण लिहिलेली, जेव्हा ते जलदूत नावाच्या एका बोटीवरनं ते मुंबईवरून ते बॉस्टनला गेले, त्या 20 का 21 दिवसांच्या प्रवासामध्ये त्यांनी एक कविता लिहिली कृष्णावरती. आणि त्यांनी त्यात लिहिलेलं की कृष्णा, तू इथे ह्या अंधकारमयी तमोगुणी ह्या देशामध्ये तू मला का आणतोयस मला माहीत नाही. आणि पण तो बोलतो, ते लिहितात की तू आणलंय, तुझा हेतू नक्कीच चांगला असणार, तर तुला मला जसं नाचवायचंय तसं तू नाचव, तू जसा नाचवशील तसा मी नाचीन म्हणून. हे प्रभुपादांचे शब्द होते. तर हे आहे उत्तम अधिकारीचं लक्षण, की त्याला इतकी स्ट्रॉंग श्रद्धा असते की एखादी जीवनात अशी चुकीची गोष्ट झाली, कधी कधी असं होतं की एक जवळची व्यक्ती, त्याला काहीतरी आजार होतो, ॲक्सिडेंट होतो किंवा निधन पावते, आणि नंतर बोलतो की देवा तू अस्तित्वातच नाही म्हणून. माझ्या एका जवळच्या एका नातेवाईकांचं असं झालेलं, त्यांची बायको गेली
आणि ह्यांनी देवाची पूजा करणं बंद केलेलं. आणि जेव्हा त्या बायकोला कॅन्सर झालेला त्यावेळी ती जवळची व्यक्ती देवासमोर उभी राहून बोललेली की जर का हिला काही झालं तर मी तुझी पूजा बंद करणार. अरे ती मनुष्य आहे, ती व्यक्तीसुद्धा आज ना उद्या ती शरीर सोडणार. ह्याचा अर्थ हा नाही की कृष्णाची पूजा बंद केली पाहिजे म्हणून. तर हे आहे एका श्रद्धेमधले हे फरक जे आहेत. त्यामुळे ज्याची श्रद्धा स्ट्रॉंग असते तो शेवटी कृष्णाला प्राप्त करतो. ओके. त्यामुळे श्रद्धा बळकट करणं आणि श्रद्धेद्वारे प्रगती करणं हे ऑटोमॅटिकली आपलं ऑब्जेक्टिव्ह बनतो आपला. बरं, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची श्रद्धा आता कोणत्या लेवलला आहे आणि तुम्हाला काय वाटतं ती आपण जेव्हा आपण भगवद्गीता सुरुवात केली शिकायला त्या कंपॅरिझनमध्ये आता श्रद्धा कशी आहे म्हणून? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. मी पहिले तुम्हाला मला असं वाटतं बोलली होती की विपत्ती आली तेव्हा पैशासाठी इतकं रडायला होत होतं की जीवनात आता पैसा नाही, आता मी जगूच शकत नाही. पण आता विपत्ती आली तर त्याचं दुःख न राहता आता फक्त रडू येतं ते आपल्या गुरु करता, सद्गुरु करता. आणि विपत्ती ही तर आज ना उद्या ते भरून काढतच आहे आणि फरक पडतच आहे. पण शेवटी सद्गुरु प्रेम आणि म्हणजे नारायणाची भक्ती ही सगळ्यात महत्वाची ती आपल्याला मिळाली, हे मोठं सौभाग्य. खूप छान, खूप छान, तो हा अनुभव आहे. खूप छान. अजून कोणाला काही सांगायचं? इथे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी तुम्हाला विचारतोय तर याचा अर्थ हा आहे की आपली श्रद्धा बळकट झाली आहे की नाही हा तुम्ही सर्वांनी स्वतःशी एक विचार केला पाहिजे. आणि मग तुम्हाला समजेल की बाबा हां, जेव्हा मी भगवद्गीता चालू केली शिकायला त्यावेळी मी कसा होतो, आज मी कसा आहे, कृष्णाप्रती भक्ती माझी त्यावेळी कशी होते आणि आज कशी आहे, श्रद्धा कशी होते आणि आज कशी आहे, हे जाणून घेणं इम्पॉर्टंट ठरतं. मग आपल्याला कळतं की आपण कसे प्रोग्रेस करतोय आणि अजून प्रोग्रेस करण्याकरता आपण काय केलं पाहिजे. हरे कृष्ण. ऑफकोर्स प्रभूजी. ठीक आहे. तर आपण आता धर्मस्यास्य हा शब्द बघून घेऊया. तर धर्मस्यास्य म्हणजे या धर्माचा असा संदर्भ येतो. म्हणजे काय, एक प्रक्रिया आहे, ही आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जी प्रक्रिया कृष्णाने आधी दुसऱ्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं. त्याचं हे सूचन पण करतोय कृष्ण की कृष्णाची जी भक्ती जी आहे त्याच्यामध्ये कृष्णाने सांगितलं की हे ज्ञान, ही जी भक्ती जी आहे ह्या ज्ञानाचा राजा आहे आणि हा सर्वोच्च आध्यात्मिक मार्ग आहे. ते जे आहे तो टॉप पॉईंट जो आहे त्याच्यावरती श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. जर का असं मला वाटलं की अरे हां, कृष्णाने सांगितलंय भक्ती करावी पण मला समजत नाही आहे, करू नको करू, काय करू वगैरे, पण मला हे असं वाटतंय रे इकडे देवी देवतांकडे गेल्यावरती मला अमुक एक गोष्ट मिळणार आहे वगैरे, तर ही झालं म्हणजे श्रद्धा नाहीच आहे. किंवा जर का जी आहे ती अतिशय लो लेवलची आहे, डळमळीत आहे एकदम. तर म्हणून कृष्ण इथे दाखवतोय आपल्याला की हे जे मी तुला ज्ञान दिलेलं आहे ह्याच्यावरती श्रद्धा असणं आवश्यक आहे. तरच तू ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करशील, तरच तू ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करशील आणि तरच तू मला प्राप्त करू शकशील. जर का ह्या प्रोसेसवरतीच विश्वास नसेल तर प्रोसेसमुळे अचीव होणारा जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ऑब्जेक्टिव्हवरती कसा विश्वास निर्माण होईल आपल्याला. श्रीमद भागवतममध्ये खरा धर्म काय त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. सुपर्ब म्हणजे सुपर्ब श्लोक आहे. संपूर्ण मानव जातीसाठी सर्वोच्च धर्म म्हणजे ज्याद्वारे पुरुष अधोक्षज भगवंताची, अधोक्षज म्हणजे काय तर जो कधीही खाली पडत नाही, अधोक्षज भगवंताची प्रेमयुक्त सेवा भक्ती प्राप्त करू शकतात. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे
बऱ्याच प्रकारचे धर्म आहेत. ब्राह्मण धर्म, क्षत्रिय धर्म, शूद्र धर्म, वैश्य धर्म, जे काय आहे ते, किंवा ब्रह्मचर्य, वानप्रस्थाश्रम, स्त्री धर्म, पुरुष धर्म, जात धर्म, कुल धर्म वगैरे, बरेच देवी देवतांसाठी कर्मकांड वगैरे जे असतात ते वगैरे. पण तो धर्म सर्वोत्कृष्ट ज्याद्वारे आपण कृष्णाची सेवा भक्ती प्राप्त करू शकतो. आणि अशी सेवा भक्ती निस्वार्थ आणि अखंड असली पाहिजे, जेणेकरून स्वतःचे पूर्ण समाधान होईल. ओके, आपण बोलतो ना की एखादी गोष्ट मी प्राप्त केली अशी देवी देवतांकडनं म्हणून वगैरे, तर त्यातनं आनंद मिळतो, समाधान मिळतं याची गॅरंटी नाही आहे. समाधान कधी होतं की मन पूर्णपणे तृप्त झालंय, म्हणजे अजून काही मागायची इच्छा राहत नाही. ते भक्तीद्वारेच होऊ शकतं आपल्याला. त्यामुळे धर्म म्हणजे काय, फक्त कर्मकांड, किंवा लोकांना वाटतं की मी एक चांगला माणूस आहे, मी कोणाचंही वाईट करत नाही, एकदम नैतिक मॉरॅलिटीमध्ये मी एकदम सर्वोत्कृष्ट आहे, किंवा मी समाजाची सेवा करतो वगैरे. तर हा खरा धर्म नाही आहे. म्हणजे तुम्ही खरा धर्म जर पालन केलं ना, तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात त्यातनं. एक कृष्णाचा असा भक्त दाखवून द्या जो इतर लोकांना फसवायचा, म्हणजे भक्त बनल्यानंतर, भक्त बनण्याआधी कोणाचं काही बॅकग्राऊंड असू शकतं, पण अतिशय चांगला भक्त बनल्यानंतर कृष्णाचा, तो लोकांना फसवायचा, चोऱ्या मारा करायचा, खून करायचा, खोटं बोलायचा, लुबाडायचा वगैरे, असा तुम्हाला व्यक्ती सापडणारच नाही. म्हणजे असं ते शक्यच नाही आहे की कृष्णाचा भक्त आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, नैतिकता, सामाजिक कर्तव्य वगैरे जे काही आहे ना, हा क्वालिटीज ऑटोमॅटिकली एका भक्तामध्ये असतात. त्याला त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. पण त्या क्वालिटीजमुळे तो कृष्णाची सेवा, कृष्णाच्या पर्यंत पोहोचेल ह्याची गॅरंटी नसते. म्हणून त्याच्याकरता भक्ती केली जाते. आणि भक्ती केल्यानंतर ह्या बाकीच्या क्वालिटीज पण होतात आणि कृष्णापर्यंत पण पोहोचू शकतो आपण. त्यामुळे कृष्ण इथे त्याला धर्मस्य असं बोलतोय की हा भक्ती मार्गाची ही धर्म जो आहे, हा विशिष्ट धर्म आहे, सर्वोच्च धर्म आहे. म्हणजे ह्याच्यावरती काही नाही. कर्मकांड, बाकीचे विधी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सपोर्टिंग फॅक्टर्स आहेत. ह्याच्यामुळे माणूस भक्त बनेल ह्याची गॅरंटी नाही आहे, पण भक्त बनायला त्यांचा सपोर्ट मिळतो हळूहळू, थोडा थोडा. पण एखादी व्यक्ती खूप चांगली असेल, अगदी नैतिक असेल, कोणाला एका पैशानी लुबाडणार नाही, खोटं नाही बोलणार, फसवणार नाही, काही नाही करणार, कधी चुकीचं करणार नाही, सगळे रूल्स फॉलो करेल, पण तो भक्त असेलच ह्याची गॅरंटी नाही. तो असंही बोलू शकतो मी नास्तिक आहे म्हणून. तर भक्त असणं इज मोर इम्पॉर्टंट, कारण बाकीच्या क्वालिटीज ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये येतात. आता अप्राप्य माम निवर्तन्ते कृष्ण बोललाय, म्हणजे काय, ते मला प्राप्त करू शकत नाहीत आणि ते परत येतात. ओके, तर आपलं जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? ओके, तर कृष्णाला प्राप्त करणे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. आपण कायमचे कृष्णाचे दास आहोत. आपण आत्ता कृष्णापासून लांब आलो या भौतिक जगामध्ये. आपलं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे, म्हणजे कृष्णाकडे जाणं परत. ओके, 15व्या श्लोकामध्ये 8व्या अध्यायाच्या सुद्धा कृष्ण लिहिलं ना, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिम परमाम गतः. मला प्राप्त करून, परत प्राप्तीचा उल्लेख आहे इकडे. जे महात्मा भक्तीतील योगी आहेत, ओके, ते या तात्पुरत्या जगत परत येत नाही, जे दुःखांनी भरलेलं आहे म्हणून. हे कृष्णाने आपल्याला त्यावेळी पण सांगितलेलं की ती लोकच परत येतात जे भक्ती करत नाहीत. जे भक्ती करतात ते कृष्णापर्यंत परमनंटली जातात. आणि बरं, असं नाही की ते इकडे येत नाहीत म्हणजे ते म्हणजे आता एक व्यक्ती बोलू शकेल ना की अर्जुनाला कृष्ण म्हणाला की तू माझा खूप चांगला भक्त आहेस म्हणून, भक्तोसी मे सखाचे ती म्हणून, तू माझा भक्त आहेस, तू माझा मित्र आहेस तू. पण मग अर्जुनाला भौतिक जगात काय यावं लागलं, तर ते येणं वेगळं आणि आपण ज्या पद्धतीने येतो ते वेगळं. आपल्याला जन्म घ्यावा लागतो, आपल्याला म्हणजे फोर्स केलं जातं
तुझ्या कर्मांच्यामुळे तुझ्या ज्या वासना आहेत, तुझ्या ज्या इच्छा आहेत, त्यांच्यामुळे तुला अमुक एका घरी अमुक एका शरीरामध्ये जन्म घ्यावा लागणार आणि त्याप्रमाणे आपण जन्म घेतो. आपल्याला ॲब्सोल्युटली काहीही ऑप्शन नसतं. पण अर्जुनसारखी व्यक्ती जी असते ही कृष्णाबरोबर अवतरते, ती कृष्णाच्या लीलांमध्ये सहभागी होते. आपला जन्म आणि अर्जुनाचा जन्म सेम नाही आहे. तर कृष्णाला जेव्हा आपण प्राप्त करू शकत नाही तर मग काय होतं की निवर्तनते मृत्यू संसार वर्तमनी, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या मार्गाकडे आपण परत परत येत राहतो. म्हणजे असं आपण समजू शकतो, हे जे सर्क्युलर रोड्स असतात ना, एकसारखी गाडी त्याच रस्त्यावरती चालत जाते जर का त्यांनी एक्झिट नाही केलं तर त्या प्रकारे आपण हे समजू शकतो की बाबा एक ब्रह्मांड आहे, भौतिक जगत आहे, त्याचं जे कवच जे आहे त्यातनं बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण ब्रह्मांडामध्ये कॉन्स्टंटली फिरतोय, एका युनिवर्समधनं दुसऱ्या युनिवर्समध्ये, एका प्लॅनेटवरनं दुसऱ्या प्लॅनेटमधनं, एका शरीरातनं दुसऱ्या शरीरात, हे चालूच राहणार कॉन्स्टंटली. मृत्यू संसार वर्तमनी. आता हे मृत्यू जे संसार आहे, एका व्यक्तीने मला विचारलेलं की मी प्रॉब्लेम काय आहे जर का मला वेगळ्या वेगळं शरीर मिळालं तर. पण कृष्णाने तिकडे 8व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात सांगितलेलं हे दुःखालयम आहे आणि अशाश्वतम आहे. जे काही आहे, तुम्ही जे काही अचीव करता, ज्यातनं तुम्हाला आनंद मिळतो किंवा दुःख वाटतं, ते सगळं टेम्पररी आहे, अशाश्वत आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त दुःख आहे, ह्याच्यामध्ये संपूर्ण आनंद असा ह्या जगतामध्ये मिळूच शकत नाही. मग अशा ठिकाणी राहायचंच कशाला? जर कृष्ण बोलतोय की तुम्ही माझ्या धामी आलात, माझ्याकडे जर आलात तर तुम्हाला दुःखाचा लवलेश सुद्धा सापडणार नाही इकडे, तर मग कशाला ह्या ठिकाणी राहायचंय जिकडे कृष्ण बोलते की दुःखालयम आहे. आलय म्हणजे एक राहण्याचं घर. म्हणजे दुःखाला जर आपण पर्सॉनिफाय केलं, एक मूर्ती बनवली त्याची, तर ती ज्या घरी राहील ते घर म्हणजे हे भौतिक जगत आहे. मग कशाला राहायचं ह्या ठिकाणी जर का कृष्ण बोलतोय की इकडे आनंद नावाची गोष्ट नाहीच आहे, म्हणून इकडे फक्त आणि फक्त दुःख आहे इकडे. त्यामुळे कितीही आरामदायी असं आपल्याला वाटलं, कितीही टेम्पररी आनंद, पण कितीही जास्ती वाटला की बाबा माझ्याकडे म्हणजे एलॉन मस्क सारखे ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स आहेत माझ्याकडे, तर मी काहीही करू शकतो, अख्खा देशच्या देश विकत घेऊ शकतो ती व्यक्ती. पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की त्याला संपूर्ण आनंद प्राप्त होतोय ह्यातनं. ह्याचा अर्थ हा नाही आहे की त्याला मुक्ती प्राप्त होईल. ह्याचा अर्थ हा नाही की तो कृष्णाचा भक्त बनून कृष्णाकडे जाऊ शकेल. त्यामुळे भौतिक सक्सेसच्या बेसिसवरती आपण हे ठरवूच शकत नाही की मी कृष्णाकडे जायला पाहिजे का नाही. म्हणजे कितीही भौतिकदृष्ट्या आपण सक्सेसफुल असलो तरी सुद्धा फायनल ते फेलियरच आहे ते. कारण फायनल ऑब्जेक्टिव्ह, शरीर मिळण्याचा जो फायनल ऑब्जेक्टिव्ह आहे तो अचीव होणारच नाही. त्यामुळे जर का मृत्यू संसार वर्तमनी अवॉइड करायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही त्याला. आणि हे मग एक नुसतं बंधन बनून राहतं मग ते. म्हणजे कृष्णाची भक्ती केली नाही आहे आणि एका चक्रात अडकलेलो आपण. ह्या चक्रातनं सुटू शकणारच नाही आपण. तुम्ही कितीही पुण्यकर्म करा, कितीही सामाजिक कर्तव्य तुम्ही पार पाडा, कितीही आपल्या घरच्या व्यक्तींना तुम्ही कितीही संगोपन करा त्यांचं, कितीही तुम्ही देशाप्रती कार्य करा, कितीही तुम्ही काहीही करा, पण त्याच्यात जर कृष्ण नसेल, ते कृष्णाप्रती केलं नसेल तर त्याचा फायनल रिझल्ट जो आहे तो फेलियरच आहे तो. कारण आपण जसं आत्ता तो श्लोक बघितला की ज्या पण गोष्टींनी, ज्या पण कार्यानी जर कृष्णाप्रती आकर्षण निर्माण होत नाही तर ती गोष्ट फायनल त्याचं स्टेटस फेलियरच असणार आहे. सवय पंसाम परोधर्मो यतो भक्ती अधोक्षज. म्हणजे तो धर्म परमधर्म आहे ज्याच्यामुळे भक्ती अधोक्षज म्हणजे कृष्णाप्रती भक्ती जागृत होते.
त्यामुळे इवन भागवतामध्ये हा श्लोक पण सांगितलेला आहे, धर्म स्वनुष्ठितः पुंसाम विश्वक्सेन कथासूयः नोत्पादयेद यतिरतिम श्रम एव हि केवलम. श्रम एव हि केवलम त्याचा अर्थ बघूया आपण. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्थितीनुसार केलेली व्यावसायिक क्रियाकलाप फक्त व्यर्थ श्रम आहेत जर ते भगवंतांच्या संदेशासाठी आकर्षण निर्माण करत नसतील तर. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. श्रम एव हि केवलम. तुम्ही कितीही एफर्ट्स घ्या, फायनली इट इज युजलेस लेबर. जर का तुमच्या त्या ॲक्शनमुळे, तुमच्या त्या एफर्ट्समुळे जर का कृष्णाप्रती अट्रॅक्शन आपलं निर्माण झालं नाही तर. आणि जेव्हा ते होतं त्यावेळी मग कृष्णाप्रतीकडे व्यक्ती चालायला चालू करते, मग भक्तीच्या मार्गावरती येते, मग तो भक्तीमध्ये दृढ होतो आणि मग तो मृत्यू संसार वर्तमानीला अवॉइड करू शकतो. हरे कृष्ण. कोणाला काय पॉइंट ऍड करायचा आहे? कोणाला काही प्रश्न आहे? स्ट्रॉंग होता आजचा मेसेज. हो प्रभू. प्रभू एक प्रश्न होता. हा. प्रभू जेव्हा ते कीर्तन असतं कधी कधी ऐकतो मी पंढरपूरला, तर तिथे तुकाराम महाराज म्हणतात सुखे घालावे आम्हा गर्भवासी. म्हणजे ते जन्म पण मागतात आणि त्याचं ते सुख पण मागतात. हा. म्हणजे त्यांना वैकुंठ पण नको असतो, पण ते बोलतात आम्हाला गर्भवासी घरा पण सुखी असू द्या. नाही म्हणजे हे कोणत्या स्तराचे भक्त झाले? म्हणजे त्यांना भक्त पण आहे, त्यांना वैकुंठ पण नकोय आणि मग गर्भवासी पण करा आणि आम्हाला सुखी पण ठेवा. आता पहिली गोष्ट ना, आपल्याला हे समजलं पाहिजे की तुकाराम ही ऑर्डिनरी व्यक्ती नव्हती. तुकाराम असं कधी सांगणारच नाहीत ज्याच्यामुळे व्यक्ती विठ्ठलापेक्षा लांब जाईल म्हणून. असं शक्यच नाही आहे. हा आपल्याला 100% कॉन्फिडन्स आणि विश्वास असला पाहिजे. तर जेव्हा सुख बोलतात ना, ते कधीच भौतिक सुखाच्या बद्दल बोलत नाहीत. ते नेहमी पारमार्थिक सुख बोलतात. म्हणजे विठ्ठलाप्रती केलेली सेवा, कृष्णाप्रती केलेली सेवा, त्यातनं जो आनंद मिळतो त्याबद्दल बोलतायत. आता व्यक्तीला काय असतं की जो अतिशय शुद्ध आणि अतिशय हाय लेवलचा भक्त असतो ना, तो कॉन्स्टंटली कृष्णाकरता काही ना काहीतरी करत असतो. नारद मुनींचं जर एक्झाम्पल घेतलं ना, तर आपल्याला कळेल की ते एका ठिकाणी कधी थांबतच नाहीत. ते प्रत्येक ठिकाणी जातात आणि फक्त कृष्णाचं, नारायणाचं, विष्णूचंच प्रचार करत राहतात ते एकसारखे. तर त्यातनं त्यांना आनंद असा मिळत राहतो की त्यामुळे त्यांना भौतिक आनंदाची कधी इच्छाच निर्माण होत नाही, गरजच लाभत नाही त्यांना. तर एका भक्ताला काय हवं असतं? भक्ताला जर का तुम्ही बोललात ना की बाबा 2 ऑप्शन्स आहेत, तू एका ठिकाणी बस आणि फक्त हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन कर, हा कोणीही ऐकणार नाही, तू स्वतः मनातल्या मनात कर. आणि दुसरं म्हणजे तू हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन कर 100 लोकांसाठी आणि त्यांना पण कीर्तनात एंगेज कर. तर भक्त बोलेल नाही, मी एकटा कीर्तन करण्यापेक्षा मी दुसऱ्यांना एंगेज करून त्यांना पण आनंद देईन. ही भक्ताला सेवा हवी असते. तो भक्त तेच करत राहतो एकसारखा. कारण त्यातनं त्याला जो आनंद मिळतो ना, तो फक्त स्वतः करता केलेल्या गोष्टीपेक्षा जास्ती आनंद असतो. त्यामुळे जर का तुकाराम महाराज बोलतायत की मला गर्भात दे, तर त्यांना जन्म हवाय का, तर ह्या शरीरातनं मिळणारा भौतिक आनंद हवाय असं नाही आहे. तर त्या शरीराचा उपयोग ते विठ्ठलाची सेवा करण्यामध्ये त्यांना शरीराचा उपयोग करायचा आहे आणि त्यातनं जो आनंद मिळणार आहे तो त्यांना हवा आहे. कारण जर का त्यांना शरीरातनं आनंद जर हवा असता ना, मग त्यांनी अजून काही कार्य पण केले असते जे विठ्ठलाप्रती नसते सुद्धा. आणि आपण त्यांचं चरित्र वाचलंय, आपण त्यांच्याबद्दल वाचलेत, आपल्याला कळतं की त्यांना कोणतीही भौतिक आसक्ती नव्हती. तर मग ह्या शरीरातनं आनंद मिळवायचा ते कधी प्रयत्न करणारच नाहीत ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके, चला हरे कृष्ण. आता पुढच्या आठवड्यात भेटूया आपण. आता परत पुढच्या आठवड्यापासून ना 4थ्या श्लोकापासनं नवीन टॉपिक कृष्ण
स्टार्ट करणार आहे. तर तुम्हाला आठवत असेल मी बोललेलो की क्रिएशन बद्दल कृष्ण बोलला आहे म्हणून 9व्या अध्यायामध्ये. तर ह्या 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत कृष्ण क्रिएशन म्हणजे जे भौतिक संसार जो क्रिएट झालेला आहे ना त्याच्याबद्दल कृष्ण बोलणार आहे. तर ते इंटरेस्टिंग आहे, मिस नका करू. हां, मी अतिशय जास्ती डिटेल्समध्ये जाणार नाही, पण तरी पण तुम्हाला जेवढी हवी तेवढी माहिती मी नक्की पुरवेन. हरे कृष्ण. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यात. Hare Krishna, Hare Krishna.